कॅपराऊंड 3चं जे ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते आजपासून स्टार्ट होते. आय होप एवढ्या या प्रोसेसमध्ये ऍटलीस्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टी थोड्याफार तरी समजल्या असेल की कॅपराऊंडची प्रोसेस कशी चालणार आहे. जास्त काही मोस्टली कॉम्प्लिकेटेड आजचा हा व्हिडिओ बनवणार नाही. जे पॉईंट्स मी मागच्या कॅपराऊंड 1 आणि 2 ला एक्सप्लेन करत आलोय तेच एक्सप्लेन करणार आहे. परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, जसं जसं या शेवटच्या स्टेप पर्यंत येताना त्याच्यावेळी तुमच्याकडून कुठलीही चुका होऊ नयेत. कारण का ऍट द एंड ऍटलीस्ट तुमच्या हातामध्ये काहीतरी कॉलेज आहे ते या कॅपराऊंड मधून तुमच्या चुकीमुळे किंवा काही मिस्टेक्समुळे काही तुमच्या हातातून जाऊ नये यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक बघा. कारण का शेवटच्या या जशा स्टेप्स येतील, कॅपराऊंड 3 असेल, कॅपराऊंड 4 असेल, फ्रीज करणं, बेटरमेंट करणं, याच्यामध्ये कुणाच्याही हातातून काही चूक होता कामा नये. भरपूर मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघतोय की मुलांनी बेटरमेंट वगैरे बटन करायला म्हणजे बेटरमेंट करायची विसरलेत वगैरे अशा गोष्टी सुद्धा झाल्यात. या गोष्टी करू नका. कारण का एक तर परत पुढे जाऊन तुमच्या ऍडमिशन वेळी काही प्रॉब्लेम्स यायला नकोयत. सो सगळ्या मुलांनी काळजी घ्यायची. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅपराऊंड 3 बद्दल ज्या काही थोड्या ज्या गाईडलाईन्स द्यायच्या त्या तुम्हाला सांगायच्या त्या समजून घ्या, जेणेकरून ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही इश्यू होणार नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, कॅपराऊंड 3चा जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे तो आजपासून स्टार्ट होतोय. 3 दिवस दिलेले आहेत, 16, 17 आणि 18 ऑगस्ट. या 3 दिवसांमध्ये तुम्ही कधीही तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे तो भरू शकता. कॉलेजचं जे अलॉटमेंट आहे ते 21 ऑगस्टला डिक्लेअर होतं. आता कॅपराऊंड 1 आणि 2 मधून तुम्हाला अंदाज आलेला आहे फॉर्म वगैरे कसा भरायचा, सिक्वेन्स कसं म्हणजे ठेवायचा वगैरे. त्यामुळे या गोष्टी काही रिपीट करत नाही. मात्र एक काळजी घ्या भरपूर. आता मला 2 पालकांचे जे कॉल्स आले होते, कॅपराऊंड 2 मध्ये भरपूर पालकांनी काय केलं होतं, जे कॉलेज मिळाले त्याच्या जी बिलो जी कॉलेज होते ना ती सुद्धा ऍड करून ठेवली होती. का, कारण का त्यांना हे समजलेत. आणि झालं असं, जे कॉलेज मिळालं होतं ठीक आहे त्याचा कट ऑफ वाढ ते कॉलेज एकतर शेवटी आलं होतं आणि त्याच्यापेक्षा लोअर कॉलेज त्यांना बेटरमेंट मध्ये अलॉट झाले. मग या चुका फक्त करू नका. कारण का जे ऑलरेडी चांगलं कॉलेज भेटते त्याच्यापेक्षा लोअर कॉलेज घेण्यात काही अर्थच नाहीये ना. बेटरमेंटचा अर्थ तोच आहे की मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज कसं मिळवणं. ठीक आहे. सो कॅपराऊंड 3 ला या काही चुका करू नका. आता एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय, कॅपराऊंड 3 ला मी जसं कॅपराऊंड 2 ला सांगितलं होतं की काही रूल्स आहेत तेवढे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे किंवा ते लक्षात ठेवायचे. हे रूल्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की तुमची कॉलेज लिस्ट किंवा कोणती कॉलेज तुम्हाला भरायचे. तर कॅपराऊंड 3 साठी ना 5 रूल्स आहेत. पहिला रूल काय, तर समजा कॅप 2 ला मुलांना सीट भेटलेली ठीक आहे आणि कॅप 3 ला ती मुलं बेटरमेंट करून कॅप 3 चा ऑप्शन फॉर्म भरत आहेत. समजा कॅप 3 ला तुम्हाला एखादी सीट भेटली ठीक आहे, तर कॅप 2 ची जी तुमची सीट होती ना ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, कॅप 3 ला नवी सीट जी भेटली तर मागची सीट आपली आहे ती कॅन्सल होणार आणि कॅप 3 ची सीट राहणार. दुसरा नियम काय, तर कॅप 2 ला एखादी सीट भेटली होती, मुलांनी बेटरमेंट केली आणि समजा कॅप 3 ला तुम्हाला एकही सीट भेटली नाही, तर कॅपराऊंड 2 ची जी सीट आहे ती तुमची सेफ आहे, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. ठीक आहे. तिसरा नियम काय आहे, तर मुलांना काय झालं होतं, कॅपराऊंड 1 ला एखादी सीट भेटली होती, मुलांनी बेटरमेंट केली, कॅपराऊंड 2 ला गेले, कॅपराऊंड 2 ला बेटरमेंट झाली नाही म्हणजे कोणतीही सीट अलॉट झाली नाही, त्यांनी परत बेटरमेंट केली आणि कॅपराऊंड 3 ला आले. आता कॅपराऊंड 3 ला जर एकही सीट अशा मुलांना अलॉट झाली नाही तरी कॅपराऊंड 1 ची सीट तुमची सेफ असणार आहे, घाबरून जायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, सर समजा कॅपराऊंड 3 ला नवीन सीट भेटली तर कॅप 1 ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे आणि कॅप 3 ची तुमची जी सीट आहे ती राहणार आहे. हा होता चौथा नियम. आणि पाचवा नियम काय, तर ऑटो फ्रीजचा रूल. म्हणजेच काय, आपण ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरतो आपल्या ऑप्शन फॉर्म मधले पहिले जे 6 ऑप्शन्स आहेत कॉलेज आणि ब्रँच आपण दिलेले त्याच्यामधून एखादं जर कॉलेज आपल्याला अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे आणि आपण त्याच कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. नेक्स्ट राऊंडला आपल्याला जाता येत नाही. हा असणार आहे पाचवा नियम जो यावर्षी नवीन लागू झालाय. फर्स्ट 6 रेफरन्सेस मधले एखादं कॉलेज अलॉट झालं तर तिथंच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, चौथ्या कॅपराऊंडला तुम्हाला जाता येणार नाही. आय होप ही जे 5 रूल्स मी सांगितले ते तुम्हाला समजले. ते समजले ना, पुढची प्रोसेस काही डिफिकल्ट नाहीये. म्हणजेच काय, एवढं सिंपल लक्षात ठेवा, कॅपराऊंड 3 ला एखादी नवीन सीट आपल्याला भेटली तर मागच्या कॅपराऊंड मधली जी रिसेंट सीट होती आपली ती कॅन्सल होणार आहे आणि कॅपराऊंड 3 ला काहीच नाही भेटलं तर मागची सीट आपली सेफ आहे, तिथं जाऊन आपण ऍडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे. आता येतो महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, कॉलेज सिलेक्शन कसं करायचं कॅपराऊंड 3 ला. ऑलरेडी या गोष्टी एक्सप्लेन केल्यात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुद्धा हेच एक्सप्लेन करतो, वेगळं बनवणं काही नाहीये. ठीक आहे. एक सांगतो, कॅपराऊंड 3 ला ना अशी कॉलेजेस ऍड करू नका जिथं आपल्याला जायचं आहे. शेवटच्या स्टेजला नवीन ब्रँच ऍड करतो किंवा मला एखादं नाही, मला आता काहीच भेटत नाही, सीएसआयटी खूप लोअर मध्ये भेटतंय, डायरेक्टली मेकॅनिकल ऍड करतो, अशा गोष्टी थोड्या टाळा. कारण का, ब्रँच सिलेक्ट करायचंय की कॉलेज सिलेक्ट करायचंय याचा खरा ऑप्शन जो आहे
तर पहिल्या 2 कॅप राऊंड मध्ये होणं गरजेचं आहे. आता ऑलरेडी जर सीएस भेटत असेल तर डायरेक्टली मेकॅनिकल वरती जम्प करणं किंवा इलेक्ट्रिकल सिव्हिल वरती जम्प करणं या गोष्टी थोड्या टाळा. ठीक आहे, भलेही थोड्या लोअर कॉलेजमध्ये भेटले नाही, ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा. ओके, शेवटच्या स्टेपला कोणीही जास्त आपल्या कॉलेज लिस्टमध्ये चेंजेस करायचे नाहीत. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, हा जो कॅप राऊंड आहे तो लास्ट कॅप राऊंड म्हणून ट्रीट करायचा आहे. अजून एक आपला 4था कॅप राऊंड आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ज्यावेळी वॅकन्सी बघितली आणि ज्यावेळी सीट मॅट्रिक्स म्हणजे जे कट ऑफ बघितले, फार काही कट ऑफ मध्ये चेंजेस आलेले नाहीत. ठीक आहे, त्यामुळे 4थ्या कॅप राऊंडला ना मला 100% शुअर आहे की कट ऑफ जास्त सुद्धा काही कमी येणार आहेत. मोस्टली कॅटेगरी स्टुडंटचे जे कट ऑफ असतात ते कमी येऊ शकतात, किंवा जे आपल्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल अशा कोर ब्रँचेस आहेत ना त्यांचेच फरक तर कट ऑफ कमी येऊ शकतात. त्यामुळे तिसरा कॅप राऊंड हा सगळ्यांनी शेवटचा कॅप राऊंड म्हणूनच ट्रीट करायचंय. जे कॉलेज यामधून भेटणार आहे त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलात, कन्फर्म केलं तरी चालेल. उगाच फार वाट बघण्यात वगैरे काहीही गरज नाहीये, कारण काही तर परत काय होतं, हॉस्टेलचे पण तुम्हाला थोडे इश्यू येतील, परत हॉस्टेल्स वगैरे फुल येतात, आजूबाजूचे हॉस्टेल्स फुल होतात. सो ते एक इश्यू फेस करावे लागतील आणि परत आणि आपल्याला गणपतीचे फेस्टिवल्स वगैरे चालू होतात, तर त्यावेळी हे ऍडमिशन प्रोसेसमध्ये थांबण्यात इतका काही अर्थ नाहीये. ठीक आहे, त्यामुळे कॅप राऊंड 3 हा शेवटचा ऑप्शन म्हणून ट्रीट करायचा आहे. आता कॅप राऊंड 3चं जसं अलॉटमेंट येईल, फ्रीज करायचं, बेटरमेंट करायचं, त्यावेळी मी परत सांगेन, जेणेकरून तुम्हाला त्यावरून सुद्धा आयडिया येईलच. ठीक आहे, सो आता कॅप राऊंड 3ला लक्षात ठेवायचं, जे कॉलेजमध्ये आपल्याला जायचं नाहीये, मला एवढं सांगतो, जर एखादं कॉलेज आणि ब्रँच बद्दल तुम्ही डिसाईड करू शकत नसाल की या कॉलेजमध्ये ठेवायचं की राहायचं, ही ब्रँच ऍड करायची, त्याचं सिंपल उत्तर नो आहे. ठीक आहे, उगाच ते ऍड करण्यात कसं असतं, उगाच ती मानसिक स्थितीमध्ये राहणं, मला हे ऍड केलं असतं तर बरं झालं असतं वगैरे, अशा गोष्टी करू नका. सिम्पली क्लिअर राहा की मला ते कॉलेज भेटलं तर घ्यायचंय का, घ्यायचं असेल तरच ते लिस्टमध्ये ऍड करा. मला त्या लोकेशनला समजा मुंबईची कॉलेज ऍड करायची, तिथं भेटलं तर जायची तयारी आहे का, असेल तरच ते ऍड करा. मला एखादी ब्रँच भेटत असेल, ती भेटली तर घ्यायची तयारी आहे का, तरच ती ब्रँच ऍड करा. उगाच बघतो घेतो असे प्रश्न उपस्थित करू नका. जर यावेळी राऊंडला भेटलं कॉलेज तर ते फायनल असेल, पुढच्या राऊंड मध्ये परत चेंज होण्याची पॉसिबिलिटी 0 आहे समजा. ठीक आहे, आणखीन एक, आता मी काय केले, इथे एक छोटीशी तुम्हाला लिस्ट दाखवली. उदाहरण सांगतो, एखाद्या मी लिस्टमध्ये काय केले, थोडीफार कॉलेजेस ऍड केले. एखाद्या मुलाला समजा या लिस्टमधून इंदिरा कॉलेजचं कम्प्युटर सायन्स भेटलेलं आहे. ठीक आहे, मग अशा मुलांनी काय काळजी घ्यायची, ऑलरेडी मला जर कम्प्युटर सायन्स भेटले तर मी वरच्या जे आता थोडीफार जे डिफरन्स आहेत, लाईक मॉडर्नचे इडेंटिटी आहे वगैरे, ती ठेवण्यात लिस्टमध्ये अर्थच नाहीये ना. ऑलरेडी कम्प्युटर सायन्स भेटले तर उगाच ब्रँच कॉम्प्रोमाइज करू नका. फार तर तुम्ही कम्प्युटर सायन्स वरून IT किंवा AI पर्यंत शिफ्ट झाला तरी चालेल, उगाच ENTC वगैरे शिफ्ट करण्याची गरज नाहीये. एक सांगतो, एक तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असतो, जर कॉलेजच्या रँकिंग मध्ये फार फरक नसेल, ती एकाच लेवलची कॉलेजेस असतील, तर तुम्ही ब्रँचला प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करताय, डायरेक्टली तुम्हाला Tier 1चं किंवा टॉपचं कॉलेज मिळतंय. ठीक आहे, ते असेल तर ठीक आहे, तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करा. मात्र जर ब्रँच कॉम्प्रोमाइज करून पण कॉलेजच्या रँकिंग मध्ये जास्त पण फरक पडणार नसेल तर ब्रँच कॉम्प्रोमाइज करू नका. जे कॉलेज आहे ठीक आहे, ऍटलीस्ट ब्रँच चांगली मिळते ना, ती चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आता प्रत्येक ब्रँचचा स्वतःचा इम्पॉर्टन्स आहे, असं नाही की कुठली ब्रँच लोअर आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, ते डिमांड करतं की मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू किती. ठीक आहे, सो सगळ्या मुलांनी काळजी काय घ्या, जर एखाद्या मुलाला चांगली ब्रँच ऑलरेडी भेटली तर वरच्या कॉलेजेसमध्ये लोअर ब्रँचेस ऍड करू नका, हे मला सांगायचं. आता तिसरा महत्वाचा म्हणजे काय, प्रेफरन्स डिसिजन. एक तर चांगल्या कॉलेजमध्ये Tier 2 मध्ये चांगली ब्रँच घ्यायची का कुठलीही ब्रँच घ्यायची Tier 1च्या कॉलेजमध्ये. एक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ब्रँच खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का ऍट द एंड तुमचं जे कॉलेज आहे ना फक्त 4 वर्ष आहे, ब्रँच मध्ये तुम्हाला तुमचं करिअर करावं लागतं. उगाच म्हणतात की मी मेकॅनिकल मध्ये घेतो, परत IT चे क्लास लावून तिकडे शिफ्ट होतो. ऑलरेडी या CSIT मध्ये इतकं सॅच्युरेशन झालंय, मुलांना जॉब भेटणं अवघड झाले, इतकं सॅच्युरेशन झालंय, तर तुम्हाला परत ते सेपरेट कोडिंग करणं हे थोडं डिफिकल्ट तरी होणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टींचा सुद्धा थोडाफार विचार करा. उगाच एकदम टॉप कॉलेजमध्ये जाताय आणि ब्रँच वगैरे, जर ब्रँच बद्दल आवड असेल, टॉप कॉलेजच हवं असेल तर ब्रँच कॉम्प्रोमाइज करायला काही हरकत नाही. ऍट द एंड एक गोष्ट आहे, चांगलं कॉलेज काय असतं, चांगलं कॉलेज म्हणजे वेगळं काही देत नाही, तिथला क्राऊड चांगला असतो. चांगलं कॉलेज तुम्हाला एकतर प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं की तुम्हाला तिथे वेगवेगळ्या कंपनीज येतील, वेगवेगळे क्लब्स असतील, तुमच्या पर्सनॅलिटीला एक्सप्लोर करता येईल, हे असतं चांगलं कॉलेज. बाकी चांगलं कॉलेज वगैरे आपण म्हणतो ना, आता टॉपची जी कॉलेजेस आहेत ती टॉपची कॉलेज कशामुळे, ऑलरेडी तिथे जो क्राऊड जातोय तो एकतर हाय पर्सेंटाईलचाच जातोय, ती अभ्यास करणारीच मुलं आहेत. त्यामुळे तिथला एकतर त्यांची जी ग्रेड आहे, जी कॉलेजची रँकिंग आहे ती ऑलरेडी चांगलीच आहे.
ठीक आहे. अर्थात हे सांगण्याचा उद्देश हेच आहे की चांगली कॉलेजेस वगैरे असं काही नाहीये, सगळीच कॉलेजेस बऱ्यापैकी चांगली असतात. फक्त काय आहे की डिपेंड करतं की तुम्ही स्वतःहून किती स्किल्स डेव्हलप करता 4 वर्ष. आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हे स्पॉट राऊंड वरती वगैरे डिपेंड राहू नका. हे स्पॉट राऊंड लाईक्स म्हणतो असतो ना मी, जॅकपॉट सारखं आहे. लागले तर कॉलेजची सीट चांगली पण मिळून जाते, नाहीतर काही काही वेळा नाही पण लागत. आणि दरवेळी हे स्कॅम्स वगैरे अशा गोष्टी चालूच राहणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे स्पॉट राऊंड वरती डिपेंड राहू नका. पहिली जबाबदारी काय करा, कॅप मधून एखादी चांगली सीट सिक्युअर करा. ती सीट सिक्युअर झाली की तिथे ऍडमिशन कन्फर्म करतो. मग स्पॉट राऊंडचा निर्णय कधी घ्यायचा, कॅप राऊंड 4 नंतर जी व्हॅकन्सी मॅट्रिक्स आलं त्याच्यानंतर ठरवा की बाबा मला ज्या एखाद्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी आहेत का, किती व्हॅकन्सी आहेत, माझ्या कॅटेगरीच्या सीट्स किती आहेत, माझा कट ऑफ आणि त्याच्या कट ऑफ मध्ये कितीचा फरक आहे. त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या आणि मग स्पॉट राऊंडला जा. उगाच दिसेल त्या कॉलेजचा स्पॉटचा पण फॉर्म भरत चालला, इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म, त्यांच्या फी म्हटलं तर नाही म्हटलं तरी फॉर्मला 1,000, 1,500, 2,000 इतक्या फी. उगाच त्याच्यावरती व्यर्थ पैसे खर्च करू नका. जी आपल्या कट ऑफ मध्ये फार डिफरन्स नाहीये आणि जी त्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी आहे अशाच कॉलेजच्या स्पॉट राऊंडला तुम्हाला अप्लाय करायचंय. ठीक आहे. आणखीन एक शेवटचा मुद्दा, कट ऑफची वॉर्निंग. कुणीही कट ऑफ आता जास्त बघत बसायचे नाहीये. दुसरी गोष्ट, व्हॅकंट मॅट्रिक्स जे काल रिलीज झाले ते सुद्धा कोणी बघायचं नाहीये. तुम्हाला जे कॉलेजेस हवेत ना, भलेही त्याचा कट ऑफ किती असू दे, ते ऍड करून ठेवा लिस्टमध्ये. ठीक आहे. जे कॉलेज मिळाले मागच्या राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा चांगली जी कॉलेजेस आहेत आणि चांगले ज्या ब्रँच आहेत त्या सगळ्या लिस्टमध्ये ऍड केल्या तरी चालतील, काही इश्यू नाहीये. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. खरं तर जनरल इन्स्ट्रक्शन होता, ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये या सांगितलं आणि तुम्हाला सुद्धा या माहिती आहेत. परंतु एक रिमाइंडर देणं गरजेचं आहे, कारण का लास्टच्या स्टेजमध्ये कुणाच्याही हातून कोणतीही चूक होता कामा नये. ठीक आहे. मोस्टली ऑटो फ्रीजचा रूल लक्षात ठेवा. 6 मधून जर एखादं कॉलेज भेटलं फर्स्ट 6 ऑप्शन्स मधून तर ते कॉलेज ऑटो फ्रीज होणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ असेल ते देखील कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.